नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इंग्रजीमध्ये अशी एक उक्ती आहे, ऑब्व्हियस इज ओव्हरलुक. याचा अर्थ असा की काही महत्वाच्या किंवा लक्षणीय गोष्टी असतात ज्या आपल्या समोर असतात, सहज दिसण्यासारख्या असतात, पण त्या आपण बघायलाच तयार नसतो. असं का होतं मित्रांनो? याचं कारण आपण जेव्हा शोध घेत जातो आणि आपल्या डोक्यात जेव्हा शोध घेण्याचा विचार असतो, त्यावेळेला शोधक नजर साध्या सरळ गोष्टींकडे पाठ फिरवते किंवा दृष्टीआड करून टाकते. आज मी हा विषय एवढ्यासाठी मांडतोय की या विषयाचं शीर्षक तुम्ही बघितलं का? तुम्हाला वाटलं तर अरे, अजितदादांना बिचारे कशाला म्हणायचं? बिचारे एवढ्यासाठी म्हणायचं की काल परवा संपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात वाईट परफॉर्मन्स कोणाचा असेल तर तो अजितदादांचा पक्ष आणि अजितदादा व्यक्तिगत, अजितदादांचं नेतृत्व यांचा सगळ्यात वाईट परफॉर्मन्स आहे, असा निष्कर्ष सरसकट काढला गेला. मी सुद्धा काढलेला आहे. पण आता विधानसभेच्या निवडणुकीला काय होणार? अजितदादांचा पक्ष तरी शिल्लक राहणार का? अशी चर्चा मी सुद्धा केलेली आहे. आणि दुसरीकडे अजितदादांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते ज्यांना म्हणतात, छगन भुजबळ, त्यांनी तर 80-90 जागा वगैरे मागितले. आणि एकूणच अजितदादा यांना आता भविष्यात महायुतीच्या राजकारणामध्ये आणि महायुतीने करायच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये अजितदादांचं स्थान काय असेल, इथपर्यंत चर्चा झालेल्या आहेत. मी सुद्धा केलेले आहेत. पण या चर्चा होण्याचं एक कारण असं आहे की त्यांनी जो पक्ष फोडला, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचं नेतृत्व झुगारलं. त्या शरद पवारांच्या हाती उरलेला 13, 14, 15 आमदारांचा गट हा लोकसभेत लक्षणीय यश मिळवू शकलाय. गेल्या वेळेला अवघे 4 खासदार असताना आणि आता पक्ष तुटलेला असताना शरद पवारांनी 8 खासदार लोकसभेत निवडून आणले. उलट अजितदादांना त्यांचं होम ग्राउंड ज्याला म्हणतात, पुणे जिल्हा किंवा बारामती, तिथे सुद्धा यश मिळवता आलेलं नाही. बारामती सोडलं तर बाजूच्या शिरूर मतदारसंघात अजितदादांच्या उमेदवाराचा पराभव झालाय. एक त्यांचे प्रदेशाध्यक्ष असलेले तटकरे हे रायगड जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत आणि तोच अजितदादांच्या पक्षाचा लोकसभेत यशस्वी झालेला एकमेव उमेदवार आहे. तसं बघायला गेलं तर अजितदादांच्या वाट्याला महायुतीच्या जागा वाटपामध्ये 5 जागा आलेल्या होत्या. पण त्या 5 जागांमध्ये एक जागा त्यांनी आपल्या पक्षातर्फे लढवली नाही. जागा त्यांच्या हिशोबात दाखवली, पण राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तिथून लढले, पराभूत झाले. आणि तो पराभव सुद्धा अजितदादांच्या खात्यात दाखवला जातोय. अजितदादांना 5 जागा मिळाल्या. त्या 5 जागांपैकी सुनील तटकरे यांची जागा आणि बारामती या 2 जागा आपण हिशोबात घेतल्या तर उरलेल्या 2 जागा उमेदवार अजितदादांच्या पक्षाचे होते. घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढलेले होते. पण ते तरी अजितदादांचे उमेदवार होते का? विचार करा मित्रांनो, विचार करा. शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे ठाकलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार होते, माजी खासदार होते, त्या पक्षाचे सदस्य होते.
केवळ निवडणूक लढवायची म्हणून ते अजितदादांच्या पक्षात गेले, म्हणजे अजितदादांचे ते उमेदवार होते असं तुम्हाला म्हणता येणार नाही. दुसरीकडे धाराशिवची जी जागा आहे, उस्मानाबाद वगैरे म्हणतात, तिथे सुद्धा अर्चना पाटील या बेसिकली भाजपच्याच उमेदवार, पण त्यांना हिशोबात दाखवले कोणाच्या, तर अजितदादांचा राष्ट्रवादी गट. म्हणजे एक जागा महादेव जानकर यांची, ज्यांनी अजितदादांच्या पक्षाच्या चिन्हावर सुद्धा निवडणूक लढवली नाही, आणि उरलेल्या 4 जागा, त्यातल्या 2 जागा या नाममात्र अजितदादांच्या पक्षाकडून आणि चिन्हावर लढले. म्हणजे अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त 2 जागी अधिकृतपणे आणि खरोखरच पक्षाचे उमेदवार घेऊन लढला असं म्हणता येईल. आणि त्यापैकी त्यांना 50% यश मिळालं असंही म्हणता येईल, कारण सुनील तटकरे निवडून आले आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. पण जेव्हा हिशोब मांडला जातो तेव्हा अजितदादांच्या पक्षाला 5 जागा देण्यात आल्या आणि त्यापैकी कशीबशी 1 जागा अजितदादा जिंकू शकले असं म्हटलं जातं. सगळीकडे विश्लेषण तसंच झालंय माझ्या सकट. पण जेव्हा मी बारकाईने बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे की जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला प्रतिसाद मिळाला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार दमदार मतांनी निवडून आले आणि दुसरीकडे भाजपला यश मिळवताना सुद्धा कसं बसं यश मिळवलेलं होतं. ते एक गंमत बघा की उत्तर मुंबई याला म्हणतात, जिथून पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री म्हणून निवडून आले, खासदार म्हणून निवडून आले, त्यांना मिळालेलं मताधिक्य हे आधीच्या भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापेक्षा लक्षणीय संख्येने कमी आहे. महायुतीचे अनेक उमेदवार हे मताधिक्य घटून निवडून आलेले. अशा वेळेला महायुतीचा एकच उमेदवार हा आपलं यापूर्वीचं अपयश किंवा निवडणुकीतला फरक बाजूला ठेवून अधिक मताधिक्याने निवडून आलंय आणि त्याचं नाव आहे सुनील तटकरे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अजितदादा गटाचा एकमेव लोकसभेतील खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आणि अगदी निसटता पराभव होता. पण 2019 मध्ये त्यांनी एकत्रित शिवसेनेच्या अनंत गीते यांचा म्हटलं तर निसटता पराभव केला, किंवा जे काय 25-30 हजाराच्या फरकाने सुनील तटकरे निवडून आले होते, त्या सुनील तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला असताना तीच जागा परत तिसऱ्यांदा लढवली 2024 मध्ये, आणि त्यांचं मताधिक्य हे 2019 पेक्षा अधिक आहे. म्हणजे अजितदादांचा एकमेव उमेदवार निवडून आला तरी महायुतीतला तो सर्वाधिक वाढीव मताधिक्य घेऊन निवडून आलेला उमेदवार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घेतलं पाहिजे. अगदी शेका पक्ष हा सुद्धा विरोधात गेला असताना आणि शरद पवारांच्या गटासोबत असताना सुनील तटकरे यांनी मिळवलेलं यश हे अजितदादांच्या खात्यात गेलं पाहिजे, पण त्याची दखल सुद्धा कोणी घेतली नाही. मी हा व्हिडिओ सुरू करताना जे सांगितलं की अनेक गोष्टी समोर असतात पण आपण त्या बघायला तयार नसतो. अजितदादांच्या गटाचं मूल्यमापन लोकसभा निवडणुकीत करताना त्यांच्यावर म्हणूनच मला अन्याय झाल्यासारखं वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे पक्ष स्थापन होऊन निवडणुकीला सामोरं जाताना त्यांना अवघा 8-9 महिन्याचा वेळ मिळालेला होता. त्याखेरीज जागा वाटपात शेवटपर्यंत मागे पुढे होत राहिलं
आणि तरीही अजितदादांनी जे काही यश अवघ्या 2 जागांमध्ये मिळवले ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही असं मला वाटतं. पण मग दुसरीकडे अशी गंमत वाटते की अजितदादा हे महायुतीत आले तरी कशाला, फक्त उपमुख्यमंत्री व्हायला. त्यांच्याबरोबर शरद पवारांचे दीर्घकाळ एकनिष्ठ राहिलेले अनेक जण हे अजितदादांबरोबर निघून गेले किंवा निघून आले आणि त्यांनाही अपयश मिळालं, तर या सगळ्यांनी शरद पवारांशी पंगा घेतला तरी कशाला. आणि आता पुढल्या राजकारणामध्ये अजितदादांचं राजकीय भवितव्य काय असाही प्रश्न विचारला जातोय. आणि म्हणून मला असं शीर्षक द्यावंसं वाटलं की या सगळ्या राजकारणामध्ये अजितदादांवर खरोखरच अन्याय झालाय का. अन्याय मी एवढ्यासाठी म्हणतो की शरद पवारांच्या सोबत केलेल्या राजकारणामध्ये अजितदादांचा वापर त्यांच्या काकांनी सातत्याने एखादा प्यादा किंवा मोहरा आणि सोंगटी यासारखाच केला. आता एक गोष्ट लपून राहिलेली नाही की 2019च्या विधानसभा निकालानंतर जे 2.5 दिवसाचं सरकार बनलं, त्या सरकार बनवण्यासाठी अजितदादांना भाजपच्या सोबत पाठवणारे खुद्द शरद पवार होते, हे सुद्धा लपून राहिलेलं नाहीये. वेळोवेळी अजितदादांचा वापर एका सोंगटीप्रमाणेच शरद पवारांनी केला. दाखवायला दिसेल की अजितदादांना काकांनीच 3 ते 4 वेळ उपमुख्यमंत्री केलं, वेगवेगळी मंत्रीपदं दिली, निवडून आणलं वगैरे वगैरे, सगळं मान्य आहे. पण तरीही प्रत्येक वेळेला अजितदादांना तोंडगशी पाडण्याचेच डावपेच त्यांच्या काकांनी खेळलेले. किंबहुना राज्यात आपल्यानंतरचा पक्षाचा प्रमुख नेता म्हणून अजितदादांना काकांनीच पुढे केलं, प्रायोजित केलं, स्पॉन्सर केलं असंही वाटलं जाणं स्वाभाविक आहे. पण तसं करताना अजितदादा आपल्यासमोर आव्हान म्हणून उभे राहतील अशी भीती काकांना कधीच वाटलेली नव्हती. आणि त्यामुळेच अजितदादांना मोठं करताना त्यांना कधीही तोंडगशी पाडता येईल हाच काकांचा हिशोब होता. आणि म्हणून मी अजितदादांना बिचारे म्हटले. वरकरणी बघितलं तर अजितदादा अतिशय उर्मट, उद्धट वगैरे वगैरे आरोप सातत्याने झालेले. आणि पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांनी आपला प्रभाव निर्माण करण्याचा किंवा प्रभाव असल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयास यशस्वीरित्या केलेला आहे. पण गंमत अशी आहे की या लोकसभा निवडणुकीत त्यांची खरी क्षमता सिद्ध झाली आणि प्रथमच काकांच्या पलीकडे दुसऱ्या कोणीतरी अजितदादांचा वापर केला. मग तो वापर करणारे देवेंद्र फडणवीस आहेत की अमित शहा आहेत मला माहिती नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की अजितदादा हे कुठच्याही पदावर जाऊन बसले तरी ते पदामुळे मोठे झाले. त्यांच्याकडे तेवढी नेतृत्वाचे गुण किंवा क्षमता नव्हती हे या लोकसभेने सिद्ध केलं. पण दुसरीकडे एक गोष्ट आणखीन लक्षात घ्यायला पाहिजे की अजितदादा पुढे झाले असले तरी प्रफुल्ल पटेल असतील, दिलीप वळसे पाटील असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, अशा सगळ्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली बंड केलं. त्यामुळे बळी जायचा तर परत एकदा अजितदादांचा जावा, आपण सेफ राहावं, अजितदादांनी नेतृत्व केलं हे म्हणायची मोकळी या प्रत्येक नेत्याने ठेवली. आणि त्यांनी सुद्धा नेतृत्व बहाल करताना अजितदादांचाच बळी दिला किंवा अजितदादांचाच मोहरा बनवला असं पण म्हणता येईल. गेल्या लोकसभा निवडणुकीतला सगळ्यात मोठा हुतात्मा कोण असेल तर तो मला अजितदादा वाटतो. हे मी अर्थातच आता जवळजवळ 1.5 महिन्याचा काळ निकाल लागून झाल्यावर बोलतोय. आफ्टर थॉट आहे, खरं आहे. कारण जो काय देखावा समोर होता त्याला मी पण भुललो होतो हे मान्य करायलाच लागेल. आणि म्हणून मग मला विधानसभा निवडणुका जवळ येताना अजितदादा यांच्याविषयी
बिचारे हा शब्द वापरावा असा वाटला. कारण या क्षणी तरी अजून असं भवितव्य दिसत नाहीये की महायुतीत अजितदादा टिकतील का. कारण आत्ताच चर्चा सुरू झाली की शरद पवारांकडे अजितदादा परत जाणार का, अजितदादा गटातले किती आमदार त्यांच्याबरोबर टिकतील की काकांबरोबर जातील, कोण कोण जाणार याच्या याद्या आणि नावं दिली जात आहेत. आणि म्हणून मग जवळजवळ 35 वर्ष, 3.5 दशक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा अजितदादांसारखा नेता याचं राजकीय भवितव्य काय आहे हा प्रश्न विचारावासा वाटतो. आणि तो विचारताना खरोखरच अजितदादा हे आपल्या मनाप्रमाणे आजपर्यंत तरी राजकारण करू शकलेत का, आणि नसतील तर यापुढे करू शकणार आहेत का हा प्रश्न पडतो. एक गोष्ट साफ असते, अजितदादांच्या सोबत आलेल्या बहुतेक एनसीपीच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रफुल्ल पटेल सोडले तर बाकी सगळे त्यांच्या बरोबरचे आलेले एनसीपीचे नेते हे कधीही राष्ट्रीय राजकारणातले नव्हते आणि त्यांना राष्ट्रीय राजकारणात कुठची महत्वाकांक्षा कधीच नव्हती. प्रफुल्ल पटेल सोडले तर बाकीच्या सगळ्यांच्या महत्वाकांक्षा या आपापल्या जिल्ह्यापुरत्या आणि फार फार तर महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहे. अजितदादा आणि छगन भुजबळ वगळले तर यापैकी कोणालाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं सुद्धा कधी वाटलेलं नाही. पण सत्तेत असावं, मंत्रीपदी असावं, खासदार किंवा आमदार असावं अशा महत्वाकांक्षा असलेल्या नेत्यांचा हा गोतावळा आहे. आणि म्हणूनच पवार साहेब त्यांच्यावर सातत्याने आपली हुकूमत गाजवू शकले, सोंगट्या किंवा मोहरा असल्याप्रमाणे त्यांना वापरू शकले. आणि एक वेळ अशी आली की महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी विरोधाच्या राजकारणामध्ये अतिशय यशस्वीरित्या अमित शहा किंवा फडणवीस अजितदादांचा वापर करू शकले. काल परवा अजितदादांनी कुठेतरी बोलताना विधान जे केलं की देवेंद्र फडणवीस हे किती खंबीर आणि संयमी आहे. गडचिरोली कुठे जाताना हेलिकॉप्टर वादळी हवेमध्ये सापडलं, ढगात सापडलं. अशा वेळेला जे हवेचा जो प्रतिरोध होता त्यामुळे हेलिकॉप्टर डळमळीत होत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस कसे निश्चिंत होते हे अजितदादा सांगतात. तेव्हा आपल्यापेक्षा ठामपणा आणि नेतृत्व गुण देवेंद्र फडणवीसांकडे अधिक आहे याची कबुली देतात. आणि म्हणून मग जेवढा राजकीय जुगार मोठा अजितदादांनी खेळलेला आहे तो माणूस कुठे येऊन पोहोचला याचा विचार स्वतंत्रपणे करणं अगत्याचं होऊन जातं. या सगळ्या राजकारणाच्या आणि सत्तेच्या साठमारीमध्ये अजितदादा एक सोंगटी होऊन राहिलेत का, किंवा त्या कॅरमच्या बोर्डवर सोंगट्या असतात की इकडून तो स्ट्राईक करतो, तिकडून तो स्ट्रायकर मारतो आणि त्या सोंगट्या इकडे तिकडे आपटत असतात. तशा त्या ज्या काही मुठभर सोंगट्या असतात त्यातली एक सोंगटी होण्यापलीकडे अजितदादांना महाराष्ट्राच्या राजकारणात काही स्थान उरलंय का हा प्रश्न हळूहळू चर्चेला येणार आहे. कारण गेल्या वर्षभरात एक गोष्ट सिद्ध झाली की सत्तापद आणि समर्थ सत्ताधीशाचं समर्थ सत्ताधीशाकडून पाठराखण या दोन गोष्टी नसतील तर अजितदादा स्वतंत्रपणे पक्षाचं किंवा संघटनांचं नेतृत्व करू शकत नाही याची साक्ष वारंवार मिळालेली आहे. आगामी विधानसभा निवडणूक म्हणूनच अजितदादा यांच्यासाठी राजकीय भविष्याची सगळ्यात मोठी सत्वपरीक्षा आहे. आता त्या परीक्षेला ते कसे सामोरे जातात, आपले नेतृत्व गुण किंवा आजवरचा अनुभव कसा पणाला लावतात हे बघायचं. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ज्या प्रकारचं मूल्यांकन किंवा मूल्यमापन अजितदादांचं करण्यात आलं, सर्वात अपयशी नेता किंवा पक्ष म्हणून, तो अजितदादांवरचा अन्याय आहे.
मी माझ्याकडून सुद्धा तो अन्याय झालाय याची कबुली देण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.